विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. मार्केटिंग अँड सेल्समनशिप फर्स्ट या विषयातील प्रकरण दुसरे जे आहे, तर त्यामध्ये बाजारपेठ विभागणी हा पहिला पार्ट त्यातला आहे. आपण याविषयी मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. बाजारपेठ विभागणी म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा थोडक्यात आपण रिपीट करूयात. आणि त्याचबरोबर आज आपण बाजारपेठ विभागणीचे महत्व ज्या अनुषंगाने फायदे आहेत, बाजारपेठ विभागणीचे फायदे, महत्व, आवश्यकता, हे सगळे टायटल्स त्या अंतर्गत कव्हर होतात. आणि बाजारपेठ विभागणीच्या मर्यादा हे देखील आपण आज शिकणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण पाहणार आहोत बाजारपेठ विभागणी म्हणजे काय. आता ही माहिती तुम्हाला जी दिलेली आहे स्क्रीनवर, ही माहिती तुमच्या थेअरीसाठी उपयुक्त ठरते. तर आपल्याला सिलेबस मध्ये बाजारपेठ विभागणीची प्रस्तावना त्या ठिकाणी केलेली आहे. तर प्रस्तावनेमध्ये एक 2-3 सेंटेन्स जे आहेत अतिशय महत्वाचे ते या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले केलेले आहेत. तर त्यामध्ये म्हटलंय, नवीन उत्पादित वस्तू बाजारपेठेत आणण्याच्या प्रयत्नांतील बाजारपेठ विभागणी ही पहिली प्रक्रिया आहे. तुम्हाला फिल इन दी ब्लँक साठी किंवा ट्रू अँड फॉल्स साठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर नवीनच उत्पादित वस्तू जी आहे ती बाजारपेठमध्ये इंट्रोड्यूस करायची आहे, बाजारपेठेमध्ये विक्रीला ठेवायची आहे. तर त्या विक्रीला ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये बाजारपेठ विभागणी ही सगळ्यात पहिली प्रक्रिया आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर आधुनिक विपणन संकल्पनेत बाजारपेठ विभागणी हे कार्यांचे आधारसूत्र मानले जाते. याचाही देखील तितकंच महत्व आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स साठी हा डेटा विचारला जाऊ शकतो. आधुनिक विपणन संकल्पनेत म्हणजे मॉडर्न मार्केटिंग, बरोबर ना. आपण ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि मॉडर्न मार्केटिंग पाहिले, त्याचे एक्झाम्पल्स देखील पाहिले. बऱ्याच मुलांनी मला सांगितलं की सर, पुस्तकात कुठेही माहिती नसते, तर आम्ही एकाच वेळेला 2-3 पुस्तकं रेफर करून तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने मला एक सूचना तुम्हाला द्यायची आहे. ती सूचना अशी आहे, मित्रांनो, तुमच्या ज्या नोट्स आहेत, आता आपण एकमेकापासून अंतराने दूर आहोत आणि तुमच्या अभ्यासाची गैरसोय झालेली आहे, बरोबर ना. ऍडमिशन झालंय, लेक्चर सुद्धा सुरू आहेत. आता तुम्हाला ज्या नोट्स हव्या आहेत त्या नोट्स पीडीएफ मध्ये किंवा युट्यूब लेक्चरच्या सहाय्याने आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही काही क्लासेसला आणि काही विषयांचे युट्यूबचे किंवा पीडीएफच्या नोट्स तुम्हाला मिळालेल्या आहेत. तत्पूर्वी आम्ही तुम्हाला जे अपील केलंय ते अपील आम्हीच ब्रेक करतोय असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला आम्ही सुरुवातीलाच काय सांगितलं की तुमची नोटबुक आणि तुमचं पेन तुम्ही लेक्चर सुरू असताना सोबत ठेवायचं आहे आणि तुम्ही नोट्स प्रिपेअर करायचे आहेत तुमच्या वतीने. आणि कम्प्लीट नोट्स तुम्ही त्यासाठी एक स्वतंत्र नोटबुक करायची आहे आणि फेअर नोट्स जे आहेत त्या स्वतंत्र लिहायच्या आहेत. अगदी तुम्हाला पुरेसा वेळ जेव्हा मिळणार आहे ना, तेव्हा तुम्ही त्या नोट्सचं रूपांतर तुमच्या चांगल्या फेअर नोट्स मध्ये करायचं आहे. तुम्हाला कदाचित ही संकल्पना समजली नसेल मित्रांनो. तुम्ही जे नोट्स काढता त्या रफ नोट्स आहेत असं गृहीत करा आणि यावरून तुम्ही फेअर नोट्स म्हणजे पक्क्या नोट्स तयार करणार आहात. बरीच मुलं व्हॉट्सअपच्या अनुषंगाने किंवा आपला जो ग्रुप आहे त्या अनुषंगाने रिक्वायर करतात की सर पीडीएफचे नोट्स टाका, तुमचे युट्यूबचे लेक्चर्स टाका. तर आम्ही तुम्हाला काय अपील केलंय, हे झूमचं लेक्चर आहे, या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट होता. आम्ही तुम्हाला अगदी समोरासमोर शिकवतोय असा त्याचा अर्थ होतो. मग अशा वेळेला आपण काय करायचंय नेमकं हे तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्हाला या गोष्टी हळूहळू अडॉप्ट करायच्या आहेत. आम्ही शिकवत असताना तुम्ही नोट्स घेण्याचा प्रयत्न करायचा आणि नोट्स घेतल्यानंतर ज्या गोष्टी अपूर्ण राहतील त्या नोट्स मध्ये पाहिजे. काय म्हटलं ते सर या मुद्द्यासंदर्भात, मग तो मुद्दा कोणता आहे, मग त्याचं स्पष्टीकरण काय सांगितलंय, मग स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला सगळं लगेच लिहिणं अपेक्षित आहे का. मुद्द्याच्या अनुषंगाने जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही ऐकायचं आहे आणि काही शब्द त्यातले नोट करून ठेवायचे आणि अशा प्रकारे तुम्ही त्या नोट्स प्रिपेअर करायचे असतात. आता आपल्याला काय झालंय, स्पून फिडिंगची सवय लागलेली आहे. ठीक आहे, कालांतरानं यथावकाश जेव्हा ते शक्य होणार आहे आम्हाला तुम्हाला ते देणं आहे किंवा द्यावं लागणार आहे, कारण तुमची गैरसोय होते. कारण तुम्हाला आता सवय झाली आहे, सरांनी जर लिहून दिलं तरच शिकवल्यासारखं वाटतं आणि जर लिहून दिलं नाही तर आपण अजिबात शिकलो नाही असं तुम्हाला आभास होतो. तर ही सवय आता आपल्याला लागलेली आहे, पण त्यापासून आपण थोडंसं आता बाजूला येण्याचा प्रयत्न करू. आपण सेल्फ प्रिपरेशन करण्यासाठी स्वतःहून काही नोट्स प्रिपेअर करतोय का याचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे लगेचच तुम्ही सगळ्या नोट्सचा अट्टास धरायचा नाही. यथावकाश किंवा कालांतराने जशी परिस्थिती बदलेल त्या पातळीवर तुम्हाला ते आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी मात्र तुमची जबाबदारी जी आहे ती सगळ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या.
की मुलं काय करतात, आता बाजारामध्ये आता तुमची गैरसोय झाली, तुम्हाला कॉलेजला यायला जमत नाही, सगळ्या मुलांनी काय केलंय, फोन करतात आणि म्हणतात सर ही पुस्तकं कुठे अवेलेबल होतील, कोणत्या प्रकाशनाचं आहे. तुम्हाला लगेचच त्या पुस्तकांकडे आणि प्रकाशनाकडे जाण्याची गरज नाही. लक्षात घ्या. तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला त्या नोट्स काढायच्या आहेत आणि आवाज येत नाही. ठीक आहे. आवाज बंद झाला असेल तर सर आपल्याला कसं समजेल आता? हो. हॅलो. हाऊ टू अनम्यूट करायचं सर? हाऊ टू अनम्यूट देम? आला आवाज. आवाज येतोय सर आवाज. अरे मित्रांनो आवाज येतोय सगळ्यांना आता? हॅलो. हो सर. ओके. बंद झाला होता का आवाज? नाही सर. नाही ना? नाही सर. ओके. मला डिस्टर्ब केलंय ना. काय कोण आहे हे? अमोल गवंडी. ठीक आहे. बघा एका मेसेजने सगळ्यांना कसं डिस्टर्ब केलंय. अमोल कुठे गेला तुझा आवाज? ठीक आहे. तारिक शेख. ओके. कोण आहे तारिक शेख बेटा? तारिक शेख कोण आहे? बरं आपण सगळे भेटणार आहोत नंतर, हे लक्षात घ्या. नाही चालत अगं, का ब्रश करते ग? तुला देते ना, मी चालेल ते पेन लय शहाणी. सर नाव लिहून घ्या तारिक शेख. ठीक आहे. तारिक शेख. तारिक शेख. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला या संदर्भात सांगत होतो, जेव्हा मी सूचना करत होतो तेव्हा त्या अमोलला आवाज गेलेला नाही, याचा अर्थ मला ते रिपीट करायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. मी पुन्हा एकदा रिपीटेडली सांगतो, तुम्ही ऐकत असताना तुमच्या नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. नोट्स काढायचे म्हणजे काय, पॉइंट्स तुम्ही पॉइंट आउट नोट डाऊन करून घ्यायचे आणि त्याचं स्पष्टीकरण ऐकायचं आहे आणि मग त्याचं स्पष्टीकरण तुम्ही कालांतराने यथावकाश तुमच्या सोयीने लिहून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया अगोदर समजावून घ्या. लगेच नोटसाठी 8 तास धरायचा नाही. आणि आमचं काम लिहून देणं असं नाही. ठीक आहे, तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला जो सिलेबसचा पार्ट आहे तो कोणता आणि कसा असावा त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो. पण रेडी नोट्सची सवय आपल्याला लागली ती थोडीशी आता आपण स्वतः नोट्स प्रिपेअर करून टाळायची आहे. ठीक आहे. तर बाजारपेठ विभागणी संदर्भात आपण जे प्रास्ताविक पाहत होतो त्यामध्ये 2 महत्त्वाचे सेंटेन्स पाहिलेत. नवीन उत्पादित वस्तू बाजारपेठ आणण्याच्या प्रयत्नांतील बाजारपेठ विभागणी ही पहिली प्रक्रिया आहे हे आपण पाहिलं. आणि नंतर आधुनिक विपणन संकल्पनेत बाजारपेठ विभागणी हे विपणन कार्याचे आधारसूत्र मानले जाते, हे दुसरं सेंटेन्स सारखं. म्हणजे बाजारपेठ विभागणीला आधुनिक विपणन संकल्पनेत आधारसूत्र असं संबोधलं जातं. हॅलो हॅलो. यस सर. हा पूनम 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 बेटा, पूनम यादव. आवाज येत नाही म्हटली पूनम यादव. हॅलो हॅलो. सर हे एक नाव लिहून घ्या.
हॅलो पूनम यादव. हो हॅलो, आवाज येतोय बेटा मला माझा सगळ्यांना? हॅलो हो सर, आवाज हो येतोय. सर, येतोय. येतोय सर आवाज. ही पूनम यादव आहे का तुमच्या आवाजात आता? पूनम यादव आहे का तुमच्या परिचयातली? पूनम यादव कोण आहे? लेक्चर अटेंड करतीये ना आता? बोलत नाहीयेस? हे कोण आहे? तारीख शेख परत घ्या सर, सेकंड लिखा. पूनम यादव. पूनम यादव कोण आहे? बोलेल का ती मुलगी? तिने परत आवाज येत नाहीये सर असं म्हटलंय. ठीक आहे, दोन्ही नाव लिहून घेतली ना. आणि हा तारीख शेख कोण आहे? तारीख ऐकतोय? नाही नाही ठीक आहे निकिता, हे तू सांगते ना हे मला माहित आहे, पण या गोष्टींचा तर रेकॉर्ड होतोय आणि हे झूमचं लेक्चर रेकॉर्ड आहे. हे आपण रेकॉर्ड करून ठेवतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडीच अवेलेबल होणार आहेत आणि त्यासाठीच मी मुद्दामून तुम्हाला कन्फर्म करतोय. आता काही मुलांना आवाज येतोय, काही मुलं जर म्हणत असतील तर त्यांचे जे चॅट बॉक्स मध्ये आहे किंवा ते जे स्क्रीनवर उद्योग करतायत ते सगळं नावानिशी येते इथे आणि त्याचं आम्ही रेकॉर्ड करतोय. याचा अर्थ तुम्हाला त्यातून सुट्टी आहे असं अजिबात नाही. जेव्हा योग्य वेळ येणार आहे तेव्हा तुम्हाला त्याविषयीची उत्तरं द्यायची आहेत किंवा त्या संदर्भात ऍक्शन घेतली जाणार आहे आणि ही प्रशासनाकडून, महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून घेतली जाणारी ऍक्शन असणार आहे. मी तुम्हाला यापूर्वी अपील केलं होतं. म्हणजे 5-10 मिनिटं आपले गेलेत आता या सगळ्यामध्ये. आणि हे जाण्यासाठी तुम्ही पॅरेंट्सला सांगा की अशी अशी मुलं आहेत आपल्याकडे, किंवा ज्या मुलांचे पॅरेंट्स हे बघत असतील तर त्यांना आनंदच होईल असं मला वाटतं एकंदरीत. बरोबर की नाही? तर मी मुद्दामून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की या गोष्टी रेकॉर्ड होत आहेत सगळ्या इथे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने आपण कशात सापडणार नाही आणि याविषयी कायदेशीर ऍक्शन घेता येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर काही कदाचित तुम्हाला माहिती नसेल, हाताळणीचे ऑप्शन्स तुम्हाला माहिती नसेल तर ते माहिती करून घ्या आणि मग त्या संदर्भात कृती करा. ठीक आहे, मी आता कुणालाही म्यूट करत नाही. मी आता माझं लेक्चर ऑन ठेवणार आहे. ठीक आहे. ही पूनम यादव आता हो म्हणतीये, तिचा आवाज मला येत नाहीये. ठीक आहे, मी वाट बघेल आवाजाची. नंतर पुढचं सेंटेन्स आहे, उत्पादकांना एकूण ग्राहकांपैकी आपले ग्राहक कोण आहेत हे समजावून घेण्यासाठी बाजारपेठ विभागणीचा उपयोग होतो. बघा, बाजारपेठ विभागणीसाठी स्वतंत्र ग्राहकांसाठी स्वतंत्र प्रकारच्या बाजारपेठांची निर्मिती केली असते आणि मग अशा बाजारपेठांमध्ये नेमके कोणते ग्राहक येतात हे उत्पादकांना आणि विक्रेत्यांना समजतं किंवा समजावून घेता येतं. आणि त्यामुळे काय होतंय, आपले ग्राहक नेमके कोण आहेत, कोणत्या बाजारपेठेमध्ये आहेत हे उत्पादकांना समजल्यामुळे त्याच बाजारपेठेमध्ये संबंधित वस्तूंची विक्री त्या ठिकाणी करणं शक्य होतं. पुढे बाजारपेठ विभागणीच्या व्याख्या की ज्या मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्यामध्ये पहिली व्याख्या होती, बाजारपेठ विभागणी म्हणजे विशिष्ट आधार समोर ठेवून बाजारपेठांचे विविध गटांमध्ये विभाजन करणे होय. म्हणजे बाजारपेठ जी आहे, आपण आता शहरातल्या बाजारपेठ आहेत, तुम्हाला त्या बाजारपेठा विविध विभागांमध्ये किंवा कापड बाजार, मी मागच्या वेळेला म्हटलं सराफ बाजार, गृहोपयोगी वस्तूंचा बाजार, अशा अनेक विभागांमध्ये ते बाजारपेठ विभागले आहेत. जरी एकच शहराची बाजारपेठ असली तरी देखील ती गटांमध्ये ग्राहकांनुसार विभागलेली असते. पुढची व्याख्या सांगितली आपल्याला, बाजारपेठ विभागणी म्हणजे बाजारातील खरेदीदारांची त्यांच्या विविध वस्तूंच्या गरजेनुसार विविध गटांमध्ये केलेली विभागणी. बघा, बाजारातील खरेदीदारांची विभागणी. बघा, आता बाजारपेठेची विभागणी केली तर खरेदीदार आपोआप विभाजित होतात. कसे? संबंधित बाजारपेठ त्या ज्या ठिकाणी आहे, समजा ग्राहकाला एखाद्या वस्तूची खरेदी करायची आहे, ती बाजारपेठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपोआप ग्राहक जातो. म्हणजे काय होतं, खरेदीदारांची त्यांच्या विविध गरजेनुसार विविध गटांमध्ये केलेली विभागणी. खरेदीदार जे आहेत ते आपोआप त्या ठिकाणी जातात. याचा अर्थ ज्या खरेदीदाराला ज्या प्रकारची वस्तू खरेदी करायची आहे त्या खरेदीसाठी तो त्या बाजारपेठेत जातो. म्हणजे आपोआप खरेदीदारांची विभागणी होते. त्यांना कोणी सांगत नाही की तुम्ही या बाजारपेठेत जा, त्या बाजारपेठेत जा. सगळे ग्राहक त्या बाजारपेठानुसार विभागले जातात आणि विभागले गेल्यामुळे काय होतं,
त्यामध्ये खरेदीदारांचा जो गोंधळ होणार आहे तो गोंधळ टाळला जातो आणि विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना सुद्धा तेच अपेक्षित आहे की ग्राहकांनी आपल्या वस्तूला मागणी करावी आणि आपल्या वस्तूंची खरेदी करावी यासाठी उत्पादक प्रयत्न करत असतात. म्हणून बाजारपेठेची विभागणी करणं त्या ठिकाणी उचित ठरतं. नंतर स्त्री पुरुष, विविध वयोगट, रुची व भिन्नता, आवड निवड, उत्पन्न, भेद या आधारे ग्राहकांचे केलेले विभाजन किंवा त्यांचे निर्माण केलेले उपसमूह म्हणजे बाजारपेठ विभागणी होय. मग आता बघा ही विभागणी स्त्री ग्राहक, पुरुष ग्राहक. विविध वयोगट म्हणजे अल्पवयातील, मध्यम वयातील, ज्येष्ठ व्यक्ती अशा प्रकारच्या बाजारपेठा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या असतात. रुची व भिन्नता म्हणजे ग्राहक परत्वे काय काय रुची आहेत किंवा रुचींमध्ये काय भिन्नता आहे म्हणजे बदल काय आहे ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये. पुढे आवड निवड म्हटलेलं आहे म्हणजे ग्राहकांना काय आवडतं आणि त्यानुसार ते काय निवडतात. आवड निवड बरोबर. नंतर त्यांचं उत्पन्न गट काय आहे. मी हे तुम्हाला रिपीटेडली सांगतोय की बाजारपेठ विभागणीसाठी ह्या सगळ्या गोष्टी उपयुक्त ठरतात. जशा प्रकारचं उत्पन्न गट आहे तशा प्रकारची बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण केली जाते. नंतर भेद म्हणजे ग्राहकांमध्ये जो भेद आहे, बदल आहे, त्यानुसार ग्राहकांचं विभाजन त्या ठिकाणी केलं जातं किंवा ग्राहकांनुसार बाजारांचे उपसमूह किंवा ग्राहकांचे उपसमूह निर्माण होतात आणि याला आपण बाजारपेठ विभागणी असं म्हटलेलं आहे. पुढे बाजारपेठ विभागणीचे महत्व आणि मी ब्रॅकेटमध्ये म्हटले फायदे, बेनिफिट्स किंवा ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. तर त्यामध्ये पहिला फायदा आहे विक्री वाढ. कुणाच्या अनुषंगाने म्हणजे कुणाला मिळणारा फायदा आहे. हा उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना मिळणारा फायदा आहे. बाजारपेठ विभागणीमुळे काय होते विक्री वाढ. त्या संदर्भात आपल्याला सांगता येतं अस्तित्वात असलेल्या वस्तूला किंवा मुद्रेला अधिक चांगली स्थिती प्राप्त होण्यासाठी मदत होते. म्हणजे एखाद्या बाजारामध्ये विशिष्ट प्रकारची वस्तू विक्रीला ठेवलेली असते हे ग्राहकांना समजल्यामुळे ग्राहक काय करतात. ग्राहक संबंधित वस्तूची खरेदी करण्यासाठी त्या बाजारपेठेलाच व्हिजिट करतात आणि त्या बाजारपेठेमध्ये व्हिजिट झाल्यामुळे विक्रेत्यांना एक प्रकारची हमी मिळते की आपल्या वस्तू विकल्या जाणार आहेत आणि ग्राहक स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतात आणि त्या वस्तूंची खरेदी करतात. यामुळे काय होतं वस्तूंची विक्री वाढते. म्हणजे उत्पादकांना आणि विक्रेत्यांना विक्री वाढीचे फायदे कोणते असतात. विक्री वाढीचे फायदे जास्तीत जास्त नफा. विक्री वाढीपासून उत्पादकांना आणि मध्यस्थांना जास्तीत जास्त नफा प्राप्त होतो. म्हणजे जसे नग विकले जातील जितक्या जास्त प्रमाणात नग विकले जातील तेवढ्या नफ्याच्या प्रमाणात त्यांची वाढ होणार आहे. नंतर दुसरा फायदा आहे मर्यादित बाजारपेठेचे फायदे. विभागित किंवा विभाजित बाजारपेठ ही मर्यादित स्वरूपाची बाजारपेठ आहे असं म्हटलं जातं. का कारण या बाजारपेठेत विशिष्ट प्रकारच्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. सर्वसाधारण अनेक प्रकारच्या किंवा अनेक उपयोगाच्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या नसतात. मी सराफ बाजाराचं पुन्हा एकदा उदाहरण देईल. सराफ बाजारामध्ये जे धातू आहेत अनमोल धातू तेवढेच धातू किंवा रत्न हिरे मोती तेवढेच विक्रीला ठेवलेले असतात. तिथे काही खाद्यपदार्थ विक्रीला ठेवलेले नसतात. याचा अर्थ काय ती बाजारपेठ मर्यादित स्वरूपाची आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारच्याच वस्तू त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळे काय होतंय ग्राहकांना नेमक्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्या बाजारपेठेला व्हिजिट करता येते आणि त्याच वस्तू खरेदी करता येतात. त्यामुळे ग्राहकांना वस्तू मिळवण्यासाठी आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवण्यासाठी जास्त धावपळ करण्याची किंवा फिरण्याची आवश्यकता नाही किंवा ती वस्तू कुठे मिळेल याची विवंचना ग्राहकांना अजिबात पडलेली नसते. ते संबंधित बाजारपेठेत व्हिजिट करून संबंधित वस्तू मिळवू शकतात. का होतं हे शक्य तर ती बाजारपेठ मर्यादित स्वरूपाची आहे. म्हणजे विशिष्ट वस्तूंचीच आहे. त्या बाजारपेठेत फक्त विशिष्ट वस्तूच त्या ठिकाणी मिळतात. नंतर तिसरा फायदा प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. बघा वस्तूंनुसार बाजारपेठांची विभागणी केल्यामुळे ज्या ज्या वस्तूंची ती बाजारपेठ आहे त्या वस्तूंना आपोआप महत्व प्राप्त होतं. कारण त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वस्तू अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होतात आणि त्यामुळे काय होतं त्या स्वतंत्र वस्तूचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं. म्हणजे त्याशिवाय दुसरी वस्तू विक्रेत्यांच्या किंवा ग्राहकांच्या मनात येत नाही किंवा ग्राहक वेगळी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत नाही. त्यामुळे विक्रीला ठेवलेल्या वस्तूंना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं आणि ज्या ज्या वस्तूंना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं त्या वस्तू जास्त प्रमाणात विकल्या जातात.
कारण त्यांचं अस्तित्व सिद्ध करतंय की हे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वस्तू तुम्हाला मिळणार नाही किंवा वेगळी नाही, तर त्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होण्याचं ठिकाण हे विभागीय बाजारपेठ या संकल्पनेने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं असतं. त्यानंतर चौथा फायदा आहे बाजारपेठेतील वस्तूंची उणीव किंवा पोकळी शोधून काढणे. बघा, बाजारपेठ विभागणीमुळे काय होते की संबंधित विशिष्ट प्रकारच्याच वस्तू त्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि मग अशा वस्तू त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्यानंतर ग्राहकांकडून मागणी आहे परंतु वस्तू मात्र नाही आहेत बाजारपेठेत विक्रीसाठी. अशी परिस्थिती सुद्धा उत्पादकांच्या किंवा विक्रेत्यांच्या लक्षात येते की संबंधित वस्तूंना मागणी आहे पण त्या वस्तूंचा पुरवठा मात्र होत नाहीये, हे विक्रेत्यांच्या किंवा उत्पादकांच्या लक्षात येतं. आणि मग नेमकी कोणती वस्तू बाजार विक्रीसाठी उपलब्ध करायची आहे हे विक्रेत्यांना समजतं आणि त्यामुळे काय होतंय विक्रेते नवीन वस्तूची निर्मिती त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे उत्पादन कार्य हाती घेऊन उत्पादनापासूनचे सगळे फायदे जे आहेत, नफा मिळवणे किंवा ग्राहकांचा प्रतिसाद मिळणे, हे सगळे फायदे त्या ठिकाणी उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना त्या ठिकाणी मिळत असतात. नंतर पाचवा फायदा आहे किंवा पाचवं महत्व आहे उत्पादित वस्तूंसाठी नवीन ग्राहकांचा शोध. बघा, ज्या ठिकाणी ज्या प्रकारची बाजारपेठ किंवा ज्या वस्तूंची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आपल्या पायाने चालत येतात. म्हणजे त्या ग्राहकांना माहित असतं की संबंधित बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू मिळतात आणि ग्राहक आपल्या पायाने स्वतःहून त्या बाजारपेठेमध्ये चालत आले की तिथे जे उत्पादक किंवा विक्रेते विक्रीसाठी बसलेले असतात त्यांना ग्राहकांना शोधण्याची आवश्यकता निर्माण होत नाही. ग्राहक स्वतः त्या ठिकाणी येतात आणि एकच ग्राहक येतो का किंवा मागच्या आठवड्यामध्ये मागच्या दिवसामध्ये 100 ग्राहक आले होते तेवढेच ग्राहक येणार आहेत का? नाही, निश्चितपणे ग्राहकांची संख्या वाढत जाते. नवनवीन ग्राहक त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये येतात आणि त्यामुळे काय होतंय उत्पादित वस्तूंसाठी नवीन ग्राहकांचा शोध त्या ठिकाणी घेता येतो आणि ग्राहकांना जास्तीत जास्त विक्री त्या ठिकाणी करता येते. नंतरचा फायदा आहे ग्राहकांचा विश्वास व स्पर्धेपासून व्यवसायाचे संरक्षण. बघा, इथे 6वा फायदा आहे. हे सगळे फायदे आपण जे पाहतो ते उत्पादकांच्या दृष्टीने किंवा वितरकांच्या दृष्टीने जे फायदे आहेत. तर ग्राहकांचा विश्वास व स्पर्धेपासून व्यवसायाचे संरक्षण. यामध्ये काय म्हटले परिणामकारक बाजारपेठ विभागणीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो. बघा, बाजारपेठ विभागणी केल्यामुळे संबंधित वस्तू विशिष्ट बाजारपेठेत मिळतात. हे ग्राहकांना समजल्यानंतर ग्राहक स्वतःहून त्या बाजारपेठेमध्ये जातात आणि आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करतात आणि वस्तूंची खरेदी केल्यानंतर संबंधित वस्तूच्या वापरानंतर वस्तूचा दर्जा चांगला असेल तर निश्चितपणे ग्राहकांचा विश्वास उत्पादक किंवा विक्रेते संपादन करतात. आणि अशा वेळी जी स्पर्धा आहे बाजारपेठेमध्ये विविध वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात तर ग्राहक जो ब्रँड आहे किंवा जी मुद्रा आहे त्या विशिष्ट ब्रँडलाच मागणी घालतात. म्हणजे जो व्यवसाय आहे किंवा जी वस्तू आहे बाजारपेठेमध्ये विक्री ठेवलेली त्या वस्तूचं स्पर्धेपासून निश्चितपणे संरक्षण केलं जातं किंवा व्यवसायाचं संरक्षण होतं. कारण जेव्हा ग्राहकांचा विश्वास संपादन केला तो ग्राहक काय करतात त्या बाजारपेठेमध्ये रिपीटेडली वारंवार संबंधित व्यवसायाच्या किंवा संबंधित उत्पादनाचीच खरेदी करतात आणि त्यामुळे त्या ग्राहकांनी त्याच उत्पादनाची खरेदी केल्यामुळे बाजारपेठेमध्ये व्यवसायाला जी स्पर्धा निर्माण झालेली असते, पर्यायी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या वस्तूंच्या स्पर्धेपासून संबंधित वस्तूला संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त होतं. नंतर पुढचा फायदा आहे ग्राहक सेवा. बघा, उत्पादकांना किंवा वितरकांना ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या सेवा पुरवणं शक्य होतं. बघा, विभागीय बाजारपेठेमध्ये म्हणजे कारण संबंधित ग्राहक संबंधित वस्तूचे ग्राहक असतात, विशिष्ट प्रकारच्या वस्तूंनाच ते मागणी निर्माण करतात किंवा त्यांच्याकडून मागणी निर्माण होते. मग अशा वेळेला ग्राहकांना जे हवं आहे, ज्या वस्तू हव्या आहेत किंवा ग्राहकांना विक्रेतर सेवा हव्या आहेत, अशा प्रकारच्या सेवा उत्पादकांना किंवा वितरकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. म्हणजे ग्राहकांनी वस्तूची खरेदी करत असताना किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर ज्या काही सेवा ग्राहकांना अपेक्षित आहे त्या पुरवण्यासाठी विभागीय बाजारपेठेतून उत्पादकांना त्या ठिकाणी मदत होते किंवा संधी प्राप्त होते आणि ते ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम करतात. उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारच्या बाजारपेठेमध्ये किंवा विभागीय बाजारपेठेमध्ये ग्राहकांकडून विशिष्ट वस्तूला मागणी निर्माण झाली.
मग विशिष्ट वस्तूला मागणी निर्माण झाल्यानंतर त्या वस्तूचं उत्पादन करणं आणि त्या वस्तू ग्राहकांना हव्या त्या वेळी उपलब्ध करून देणं याविषयीची सेवा उत्पादक हाती घेतात आणि त्या सेवेपासून त्यांना आर्थिक लाभ सुद्धा मिळतो. याचा अर्थ असा नाही की फक्त ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते आणि उत्पादकांना काहीच फायदा होत नाही. त्यात उत्पादकांचा देखील फायदा असतो. उदाहरणार्थ ग्राहकांच्या मागणीनुसार एखादं उत्पादन कार्य हाती घेतलं तर उत्पादन कार्य हाती घेतल्यानंतर ग्राहकांना ती सेवा उपलब्ध होणार आहे किंवा ती वस्तू उपलब्ध होणार आहे. उत्पादकांना काही फायदा आहे की नाही? विक्रीचा फायदा निश्चितपणे आहे. जास्तीत जास्त विक्रीचा फायदा त्याहून अधिक आहे. म्हणजे नफ्याच्या प्रमाणात उत्पादकांच्या नफ्याच्या प्रमाणात पुन्हा वाढ होणार आहे. म्हणजे ग्राहक सेवा पुरवता आल्याने ग्राहकांना ज्या प्रकारच्या वस्तू हव्या आहेत त्या पुरवता येतात किंवा विक्रेतर सेवा देखील पुरवता येतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे निष्ठावान ग्राहकांवर लक्ष केंद्रित करता येते. बघा, निष्ठावान ग्राहक म्हणजे कोण? की ज्यांनी आपल्या उत्पादनावर निष्ठा ठेवलेली आहे. म्हणजे ते जे ग्राहक वारंवार आपल्याच उत्पादनांची खरेदी करतात असे ग्राहक म्हणजे निष्ठावान ग्राहक. येते लक्षात? म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता ग्राहक काय करतात? संबंधित ब्रँडच्या किंवा संबंधित मुद्रा असलेल्याच वस्तू खरेदी करतात. याला ग्राहक निष्ठा म्हणायची. आणि मग समजा एखाद्या वेळेला त्या वस्तू उपलब्ध नसतील तर उत्पादक किंवा विक्रेते काय करतात? वितरक काय करतात? या वस्तू आज शिल्लक नाहीत, तुम्हाला मी या वेळेत उपलब्ध करून देतो. तुम्हाला मी कम्युनिकेशन करतो तुमच्याशी, तुम्हाला त्या संदर्भात फोन करतो, तुम्हाला कम्युनिकेट करतो आणि ती वस्तू उपलब्ध करून देतो. इतकंच काय की ती वस्तू तुम्हाला घरपोच देतो. अशा प्रकारची सेवा पुरवल्यामुळे काय होतंय? जे निष्ठावान ग्राहक आहेत म्हणजे ते दुसऱ्या वस्तूची खरेदी करत नाहीत आणि मग अशा ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा कशी पुरवता येतील, आपल्याच ब्रँडच्या वस्तू त्या ग्राहकांना कशा पुरवता येतील या संदर्भात विक्रेते काय करतात किंवा उत्पादक काय करतात? निष्ठावान ग्राहकांकडे आणखी लक्ष पुरवतात आणि त्यामुळे निष्ठावान ग्राहकांना देखील न्याय मिळतो. ज्या ग्राहकांनी यापूर्वी त्या वस्तूंची खरेदी केलेली आहे त्या ग्राहकांना त्या वस्तू पुन्हा एकदा उपलब्ध करण्याचा प्रयत्न वितरक करत असतात. त्यानंतर पुढचा फायदा संभाव्य ग्राहक. संभाव्य ग्राहक म्हणजे काय? की समाजातील असे लोक की जे व्यवसाय संस्थेच्या वस्तूंना मागणी निर्माण करू शकतात किंवा मागणी करू शकतात, वस्तूंची मागणी करू शकतात म्हणून संभाव्य म्हटलंय. भावी काळामध्ये, भविष्य काळामध्ये हे ग्राहक आपल्या वस्तूंची खरेदी करू शकतील अशी आशा व्यक्त केली जाते, असा अंदाज व्यक्त केला जातो, त्याला संभाव्य ग्राहक असं म्हटलं. आणि मग संभाव्य ग्राहक शोधण्यासाठी बाजारपेठेचं संशोधन केलं जातं, बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचे ग्राहक आहेत याचा अभ्यास करू. बाजारपेठेची विभागणी केल्यामुळे विशिष्ट ग्राहक विशिष्ट बाजारपेठेला व्हिजिट करतात त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि मग उत्पादकांच्या किंवा वितरकांच्या एक गोष्ट लक्षात येते की या बाजारपेठेमध्ये दिवसभरात किती ग्राहकांनी व्हिजिट केलेली आहे, ग्राहक कोणत्या वस्तूंची मागणी करतात याचा अंदाज त्या ठिकाणी वितरकांना किंवा उत्पादकांना येतो आणि त्यामुळे काय होतंय? संभाव्य ग्राहकांचं रूपांतर नियमित ग्राहकांमध्ये करण्याची संधी एक प्रकारे उत्पादकांना प्राप्त होते. संभाव्य म्हणजे काय? की जे वस्तूंची खरेदी करू शकतील आणि नियमित ग्राहक म्हणजे काय? की जे वारंवार सातत्याने आपल्याच वस्तू खरेदी करतात. म्हणजे संभाव्य ग्राहकांचं परिवर्तन नियमित ग्राहकांमध्ये करण्यासाठी विभागीय बाजारपेठा आहेत किंवा बाजारपेठ विभागीकरण आहे ते अतिशय उपयुक्त ठरतं. कारण त्या प्रकारचे ग्राहक त्या विशिष्ट बाजारपेठेमध्येच उपलब्ध असतात आणि म्हणून संभाव्य ग्राहकांचा उत्पादकांना किंवा वितरकांना शोध घेता येतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे विपणन कार्यक्रमाची आखणी. विशिष्ट बाजारपेठेमध्ये बघा, बाजारपेठ विभागणीमुळे काय होते? विशिष्ट बाजारपेठेमध्ये विशिष्ट प्रकारच्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि विशिष्ट प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्यामुळे ग्राहकांचा विश्वास किंवा ग्राहकांची मागणी यानुसार वस्तू वितरित करण्याचं किंवा पुरवठा करण्याचं काम उत्पादकांमार्फत हाती घेतलं जातं. मग ग्राहकांनी ज्या वस्तूंची मागणी केलेली आहे त्या वस्तूंचा पुरवठा सातत्याने कसा करता येईल
यासाठी एक स्वतंत्र उत्पादक काय करतात, एक स्वतंत्र विपणन कार्यक्रमाची आखणी करतात. म्हणजे वस्तू केव्हा निर्माण करायच्या आहेत, त्या कुठे साठवून ठेवायच्या आहेत, ग्राहकांची मागणी आल्यानंतर त्या किती वेळ ग्राहकांना उपलब्ध करून देता येईल, किती प्रमाणात वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत, यासाठी विपणन कार्यक्रमाची आखणी उत्पादकांना त्या ठिकाणी करता येते. उत्पादनामध्ये सातत्य ठेवता येतं आणि त्यामुळे एकूणच उत्पादकांना विपणन कार्यक्रम निर्माण करून त्या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तू पोहोचण्यासाठी प्रयत्न करता येतात. हे फायदे वितरकांसाठी किंवा उत्पादकांसाठी असतात बाजारपेठ विभागणीचे. कारण या बाजारपेठ विभागणीमध्ये विशिष्ट प्रकारचेच ग्राहक असतात आणि या बाजारपेठेमध्ये विशिष्ट प्रकारच्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे त्या बाजारपेठांमध्ये ते ग्राहक आणि त्याच वस्तू सातत्याने विकल्या जातात आणि त्याच ग्राहकांची संवाद त्या ठिकाणी उत्पादकांना साधता येतो. असे फायदे किंवा अशा प्रकारचं महत्व जे आहे ते बाजारपेठ विभागणीचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताल हे सगळे जे मुद्दे आहेत, विपणन कार्यक्रमाची आखणी कोण करतो, उत्पादक. संभाव्य ग्राहकांचा शोध कोण घेतो, उत्पादक. निष्ठावंत ग्राहकांवर लक्ष कोण केंद्रित करतो, उत्पादक. ग्राहक सेवा कोण पुरवतो, उत्पादक. ग्राहकांचा विश्वास व स्पर्धेपासून व्यवसायाचे संरक्षण कोण करतो, उत्पादक. त्यानंतर उत्पादित वस्तूंसाठी नवीन ग्राहकांचा शोध कोण घेतो, उत्पादक. बाजारपेठेतील वस्तूंची उणीव किंवा पोकळी शोधून काढण्याचं काम कोण करतो, उत्पादक. प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे काम कोण करतो, तर उत्पादक. प्रत्येक वस्तूला म्हणजे उत्पादित वस्तू. मर्यादित बाजारपेठेचे फायदे कोणाला मिळतात, तर उत्पादकांना मिळतात आणि विक्री वाढ कोणाची होते, तर ती उत्पादकांची होते. म्हणजे हे सगळे फायदे जे आहेत बाजारपेठ विभागणीचे फायदे उत्पादकांच्या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त सांगता येतात. याचा अर्थ फक्त उत्पादकांनाच फायदे मिळतात असं नाही, फायदे ग्राहकांनाही मिळतात. कारण ग्राहकांना वस्तू मिळण्यासाठी किंवा उपलब्ध करण्यासाठी फिरण्याची आवश्यकता नाही. संबंधित वस्तू कोणत्या बाजारपेठेत मिळते हे ग्राहकाला समजल्यानंतर कमीत कमी वेळ आणि कमीत कमी खर्चामध्ये संबंधित वस्तू ग्राहकाला उपलब्ध करता येते. म्हणजे वस्तू शोधण्यासाठी त्यांना फिरावं लागत नाही, वणवण करावी लागत नाही किंवा त्यामध्ये वेळेचा सुद्धा त्यांच्या अपव्यय होत नाही किंवा खर्चाचा देखील अपव्यय होत नाही. कारण त्या बाजारपेठेमध्ये अनेक पर्यायी वस्तू ठेवलेल्या असतात आणि अनेक पर्यायी वस्तू ठेवल्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धेवर मात करण्यासाठी वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या ग्राहकांना परवडतील अशाच प्रकारे ठरवलेल्या असतात. म्हणजे ग्राहकाची फसवणूक त्या ठिकाणी होत नाही. ज्या सगळ्या किमती असतात त्या स्पर्धेवर मात करण्यासाठी, ग्राहकांना प्रलोभित करण्यासाठी त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या ग्राहकांना साथ घालतील अशाच असतील. म्हणजे ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशाच प्रकारच्या वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी असतात. म्हणून उत्पादकांनाही बाजारपेठ विभागणीचे फायदे मिळतात आणि ग्राहकांनाही बाजारपेठ विभागणीचे फायदे होतात. आता विक्री वाढ हा फायदा उत्पादकांच्या अनुषंगाने आहे, बरोबर. विक्री वाढ झाली ती कुणाची झाली, उत्पादकाची. आणि मग खरेदी कोणी केली, जास्तीत जास्त ग्राहकांनी. म्हणजे ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू मिळाल्या की नाही, मग त्या वस्तूंचा वापर केल्यामुळे ग्राहकांना समाधान मिळणार आहे की नाही. मर्यादित बाजारपेठेचा फायदा हा उत्पादकांना जसा होता तसा ग्राहकांना आहे. काय की संबंधित बाजारपेठेमध्ये संबंधित प्रकारच्याच वस्तू मिळतात आणि त्या वस्तूसाठी अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल अनेक पर्याय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू का, नाही. समजा विशिष्ट प्रकारची वस्तू, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या वस्तू आणि समजा एखाद्या ग्राहकाला फ्रीज खरेदी करायचं आहे, तर फ्रीज मध्ये किती ऑप्शन्स आहेत, किती कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्यांचे फ्रीज त्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेले असतात. म्हणजे काय होतंय, तशा प्रकारच्या वस्तू ग्राहकांना त्या ठिकाणी मिळत असतात. प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व, म्हणजे उत्पादकाचा जसा ब्रँड निर्माण होतो स्वतंत्र वस्तू, तसं ग्राहकाला सुद्धा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची संधी प्राप्त होते. स्वतंत्र अस्तित्व प्राप्त असलेल्या वस्तूची खरेदी करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजे जसे फायदे बाजारपेठ विभागणीचे फायदे किंवा महत्व उत्पादकांच्या दृष्टीने आहे, तसं ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा बाजारपेठ विभागणीचं महत्व आपल्याला सांगता येतं. हे सगळे मुद्दे रिपीट का केले, तर तुम्हाला ते मोल्ड करता येतात. जसं फायदे उत्पादकांना वितरकांना असतात तसे ते ग्राहकांना देखील असतात. ठीक आहे, हे झाले फायदे. आता आपण पाहणार आहोत बाजारपेठ विभागणीचे तोटे किंवा मर्यादा. या ठिकाणी तोटे किंवा मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण साधारणपणे 10 फायदे पाहिलेत आणि
मर्यादा मात्र 5 आहेत. मर्यादांवर मर्यादा आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे तोट्यांच्या अनुषंगाने किंवा तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत. आता तुम्ही मला फायदे आहेत तोटे आहेत मग नेमकं काय? तर जसं आपण नेहमी पाहतो एकाच नाण्याला जशा 2 बाजू असतात, आहे की नाही? कोणतीच बाजू विभक्त किंवा अलिप्त करता येत नाही. जसे छापा आणि काटा आणि एका नाण्याच्या 2 बाजू. छापा समोर असेल तर काटा फक्त आपल्या दृष्टी आड झालेला असतो. याचा अर्थ तो अस्तित्वात नसतो असं नाही, तो देखील अस्तित्वात असतो. म्हणून तुम्ही केव्हाही एका गोष्टीचा विचार करत असताना फक्त एकच विचार डोक्यात ठेवू नका. एकाच मुद्दा अनुषंगाने किंवा एकाच मुद्द्याच्या अनुषंगाने कधी विचार करायचा नाही. सगळे ऍस्पेक्ट त्या संदर्भातील लक्षात घेणं अपेक्षित आहे. आपण मर्यादा बघूयात. आपली वेळ संपते मित्रांनो. आता एक साधारणपणे 1:40 1 मिनिट 36 सेकंड बाकी आहे. तर मी पुन्हा एकदा मर्यादा अभ्यासाच्या अगोदर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा इन्फॉर्म करतोय की आज काही मुलांनी त्यांचा रेकॉर्ड आम्ही घेतलेला आहे. ज्या पद्धतीने इतरांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, वेळेचा अपव्यय झाला, त्या मुलांना त्यांच्या कृत्याची परतफेड करायचीच आहे. त्यांना त्या संदर्भात अनुशासन होणार आहे. मी पुन्हा पुन्हा अपील करतोय, आमचं सांगायचं काम आहे, ऐकायचं की नाही हे तुम्ही तुमचं ठरवायचं. कारण 100तून एखाद दुसरा मुलगा असा असतो की ज्याला ऐकायचं नाही अशी त्याची मानसिकता असते. तर त्यांनी लेक्चर अटेंड नाही केले तरी देखील चालणार आहे. पण इतरांना डिस्टर्ब करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि जर ते इतरांच्या अधिकारावर गदा आणत असतील, मी पुन्हा एकदा सांगतोय, इतरांच्या अधिकारावर जर गदा येत असेल किंवा आणत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचा तो नैतिक अधिकार नाही. हे लेक्चर्स रेकॉर्ड होतात. मी पुन्हा एकदा रिपीटेडली सांगेल. आणि जेव्हा केव्हा तुम्ही या ठिकाणी येणार आहात तेव्हा या गोष्टी संदर्भात तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. सर त्या पूनमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे. पूनम सांगेल, इतरांनी सांगण्याची गरज नाही. पूनमचा प्रॉब्लेम असेल तर पूनम सांगेल फक्त. ठीक आहे. आता नंतर पूनम हो म्हटली होती, येते लक्ष सगळ्यांच्या. तर ठीक आहे, होऊ शकतं.